सिटी नाऊ पॉडकास्ट बन मस्का. श्रोते हो, नमस्कार. मी संदीप चव्हाण. सिटी नाऊ पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत. आणि आजचा विषय आहे एक पंखा तीन पाती. पंखा सर्वच घरांमध्ये आढळणारी सर्वसामान्य गोष्ट, पण तितकीच महत्त्वाची, सर्वांना हवीहवीशी वाटणारी, कारण हवा देणारी. पंख्याला तीन पात्या जोडलेल्या असतात, त्याही अगदी जवळजवळ. पण इतक्या जवळ असूनही एकमेकींना त्या भेटू शकत नाहीत. मात्र कधीतरी भेट होईल म्हणून सतत एकमेकींचा पाठलाग करत एकमेकींच्या मागून फिरत असतात. पंख्याला पात्या अनेक, पण लक्ष मात्र केवळ एक. म्हणेल त्याला हवा देणं, वारा घालणं आणि प्रत्येकाचं जगणं थोडंफार का होईना पण सुसह्य करणं. आता थोडं मनुष्य नावाच्या पंख्याकडे वळू. या मनुष्यरूपी पंख्यालाही तीन पात्या आहेत. आता तुम्ही म्हणाल त्या कोणत्या? सांगतो. मन, शरीर आणि इच्छा. म्हणजेच मानसिक शक्ती, शारीरिक शक्ती आणि इच्छाशक्ती. तसं पाहिलं तर या तीन पात्या देखील त्या पंख्याच्या पात्यांप्रमाणे एकमेकींना कधीच भेटत नाहीत, पण त्याही एकमेकींचा पाठलाग करत फिरत असतात. अमुक एका गोष्टीसाठी कधी मन शरीराचा पाठलाग करतं, तर तमुक एका गोष्टीसाठी शरीर मनामागं धावतं. इच्छासुद्धा आपल्या पूर्ततेसाठी मन आणि शरीराच्या पाठी लागत राहते. पंख्याच्या पात्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या जेव्हा हवा देण्याचं काम सुरू करतात तेव्हा इतक्या एकरूप होतात की पंखा बंद असल्यावर स्पष्टपणे दिसणाऱ्या त्याच्या तीन वेगवेगळ्या पात्या पंखा सुरू झाल्यानंतर मात्र एकच पाती फिरत असल्याचा भास निर्माण करतात. मग ही ती पाती किंवा ती पाती अशी विभागणी त्यांच्यात अजिबात करता येत नाही. मनुष्यरूपी पंख्याच्या पात्यांबाबतही असंच घडतं. माणसानं एखादं कार्य करायचं ठरवलं की मन, शरीर आणि इच्छा या त्याच्या तीन पात्या अशा काही गरगरा फिरू लागतात की ते कार्य पूर्ण करण्यासाठी त्या तिघीही एकरूप होऊन जातात. शेवटी माणसाचं मन, शरीर आणि इच्छा या तिन्ही गोष्टींनी एखाद्या कार्यात स्वतःला झोकून दिलं की त्यानं हाती घेतलेलं कोणतंही कार्य यशस्वी होतंच. पण हेही तितकंच खरं आहे की आपल्याला गारवा देण्याचं प्रामाणिक कार्य करणाऱ्या पंख्याची एक जरी पाती तुटली तर तो पंखा नादुरुस्त अवस्थेत किंवा निरुपयोगी म्हणून अडगळीत फेकला जातो. याचाच अर्थ पंखा व्यवस्थित चालत राहावा म्हणून जशा त्याच्या तीनही पात्या महत्त्वाच्या, अगदी त्याचप्रमाणे माणसाचं जीवन सुरळीत चालावं म्हणून त्या मनुष्यरूपी पंख्याच्या तीनही पात्या तितक्याच महत्त्वाच्या. कारण त्या पंख्याच्या पात्यांप्रमाणे मनुष्यरूपी पंख्याची मन, शरीर व इच्छा या पात्यांपैकी एक जरी पाती क्षीण झाली तर हा मनुष्य त्या पंख्याप्रमाणे कायमचा अडगळीत गेलाच म्हणून समजा. म्हणूनच म्हणतो मित्रांनो, मन, मानसिक शक्ती, शरीर, शारीरिक शक्ती आणि इच्छाशक्ती या तीनही गोष्टींचा समतोल साधणं म्हणजेच जगणं होय. आनंददायी जीवन जगण्यासाठी या तीनही पात्या बळकट करा. आणि हे ऐकून जर तुमची गरमी खूपच वाढली असेल तर मात्र जरा डोक्यावरचा पंखा फास्ट करा. काय, कसा वाटला आजचा विषय? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, सिटी नाऊ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा नवा विषय, नवा आशय. सिटी नाऊ पॉडकास्ट बन मस्का.